ओबीसीचे उपोषण आज ओबीसी नेते प्रकाश अण्णा सेंडगे यांच्या व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून स्थगित। भगवानगडाच्या पायथ्याशी दिनांक 14/2/2024 पासून चालू असलेल्या ओबीसीच्या मागण्याकरिता प्रल्हाद कीर्तने यांचे उपोषण आज दिनांक 24/2/2024 रोजी ओबीसी नेते माननीय प्रकाश अण्णा सेंडगे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून उपोषण स्थगित करण्यात आले। यावेळी पाथर्डी तालुक्यातील भूमिपुत्र व माजी प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी मध्यस्थी करत अखेर उपोषण सोडले। यावेळी सोबत भाजपा अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसनजी आव्हाड, हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज आंधळे, मनोरमाताई खेडकर, दीपा खेडकर, मनीषा कीर्तने, माजी सरपंच पांडुरंग खेडकर, मिठसंगीचे सरपंच भगवान हजारे तसेच समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील तमाम युवा कार्यकर्ते व परिसरातील नागरिक, महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 साठी कॅमेरामन श्रीकांत महाजनसह महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे। त्याचबरोबर जे काही तुमच्या लोकशाही मार्गाने आपल्याला आंदोलन करता येतील, त्याच्यामध्ये रस्ता रोको असेल किंवा एखादा आपल्याला रॅली काढायची असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पुढे आंदोलन करणार आहोत। तर त्याची दिशा 1-2 दिवसामध्ये फिक्स होईल। पण उद्या सकाळी 10 वाजता पाथर्डीतल्या नाईक चौकामध्ये तिनखडीचे सरपंच बाळासाहेब खेडकर हे त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करते आहे की उद्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नाईक चौकामध्ये उपस्थित राहायचंय। आणि जसं या ठिकाणी यांनी उपोषण केलं, सगळ्यांनी पाठिंबा दिला, तसंच त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे। इव्हन काय की जी आपली इथं सुरुवात होती, खरं तर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात तिथं आपण त्या ठिकाणी आमरण उपोषण किंवा पुढचे आंदोलन आपल्याला करायचे आहे। तर या ठिकाणी जास्त वेळ घेतला पाहिजे। Okay.